शुभ सकाळ विद्यार्थी मित्रांनो. आपल्या मराठीच्या ऑनलाईन तासिकेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, आठवतं का तुम्हाला, आपण आपल्या मागील तासिकेमध्ये पाठ क्रमांक 11 गाय याचं वाचन केलं होतं, हो ना? हां, आता गाय ही आपल्याला कशी उपयोगी आहे, हो ना? गाय काय खाते, गाय आपल्याला काय देते, दूध देते की नाही गाय? हां, आणि गाय काय खाते, तर गाय गवत खाते. मग या पाठामध्ये आलेली 2 मुलांची नावं आहेत. ती कुठली आहे? सुमित आणि गजू. तर सुमितला गवत आणायला सांगितलं आहे. गजूला बाबांना भांडवण येऊन द्यायला सांगितलं आहे, जेणेकरून बाबा त्या भांड्यांमध्ये दूध काढतील आणि मग ते दूध मुलं पितील. म्हणून मग गजूने बाबांना भांडवण येऊन दिलं आणि बाबांनी गाईचे दूध काढले. आईने मुलांना दूध दिले, मस्त चविष्ट असं दूध मुलांना दिलं आणि मुलांना ते दूध इतकं आवडलं की त्यांनी ते दूध केले फस्त. फस्त म्हणजे संपवून टाकलं आणि आरोग्य त्यांचे झाले मस्त. आणि ते दूध बघून दूध पिऊन त्यांचं आरोग्य कसं झालं, अगदी मस्त, टनाटन, हेल्दी, ताकदवर, हो की नाही? तर अशा प्रकारे आपण गाय हे पाठाचं वाचन केलं होतं. आज आपण या पाठामागील स्वाध्याय बघणार आहोत. तर चला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, नीट ऐका. तो जो आपला गाय पाठ आहे त्या पाठाचं शुद्ध लेखन लिहायचं आहे. ठीक आहे? शुद्ध लेखन लिहून झाल्यानंतर तुम्हाला या पाठावरील शब्दार्थ, शब्द आणि त्याचा अर्थ याला आपण एक केलं तर शब्दार्थ. ठीक आहे? त्यालाच आपण समानार्थी शब्द असे म्हणतो. ठीक आहे? आता पहा, गाय पहा. पहा म्हणजे काय? बघणे. पहा म्हणजे काय? बघणे. गवत. गवत म्हणजे काय? तृण. गाय गवत खाते की नाही, त्याला आणखी एक पर्यायी शब्द आहे आणि तो म्हणजे तृण. गाय. गायला पण आणखी कुठला शब्द आहे माहिती आहे तुम्हाला? धेनू. गायला काय म्हणतात? धेनू. फस्त. फस्त म्हणजे काय? संपवणे. फस्त म्हणजे काय? संपवणे. आरोग्य. आरोग्य म्हणजे काय? प्रकृती. आरोग्य म्हणजे काय? प्रकृती, स्वास्थ्य. ठीक आहे? आणखी एक पर्यायी शब्द आहे त्याला. मस्त. मस्त म्हणजे काय? छान. मस्त म्हणजे छान. तर ही आपली समानार्थी शब्द आहेत. त्यानंतर आपण या छोट्या पाठावरील प्रश्न उत्तरे सुद्धा बघूयात. तर चला, त्यानंतर एका वाक्यात उत्तरे लिहा. गाय काय खाते? उत्तर काय लिहाल? गाय गवत खाते. बघा, गाय शब्द जसाच्या तसा. कायच्या ऐवजी तुम्हाला काय लिहायचं आहे? गवत. आणि खाते, खाते आणि पूर्ण विराम. म्हणजे ज्या स्वरूपाचा प्रश्न असतो त्या स्वरूपामध्ये त्या प्रश्नाचं उत्तर देखील यायला हवं, हो की नाही? मग गाय काय खाते मुलांनो? तर गाय गवत खाते. नंतर दुसरा प्रश्न, गाय आपल्याला काय देते? तर त्याचं उत्तर काय येईल? गाय आपल्याला दूध देते. काय देते गाय आपल्याला? गाय आपल्याला दूध देते. पूर्णविराम. नंतर आपला तिसरा प्रश्न, गवत आणायला कोण गेला? तर उत्तर काय लिहिणार आहे तुम्ही? गवत आणायला सुमित गेला. त्यांनी आणलं आणि मग गाईला दिलं की नाही? हां. नंतर प्रश्न क्रमांक 4, बाबांना भांडे कोणी नेऊन दिले? तुम्ही पाठ वाचला असेल, माहिती आहे ना तुम्हाला? हां, आठवतं का तुम्हाला? सांगा बरं. बाबांना भांडे कोणी? अगदी बरोबर, गजूने नेऊन दिले. पूर्णविराम. ठीक आहे? आता आपण पुढे. नंतरचा प्रश्न, गाईचे दूध कोणी काढले? कोणी काढले सांगा बरं? बाबांनी गाईचे दूध काढले. ठीक आहे? बाबा काढायला गेले होते ना. नंतर मुलांना दूध कोणी दिले? मुलांना दूध आईने दिले, असं पण लिहू शकतो आपण. किंवा आईने मुलांना दूध दिले. दोन्ही प्रकारे चालू शकतं. नंतरचा प्रश्न आहे, दूध कोणी फस्त केले?
तर दूध कोणाला आवडलं? अगदी बरोबर, दूध मुलांनी फस्त केले. पूर्णविराम. अशा प्रकारे छोटी छोटी आपली प्रश्न उत्तरं होती. व्यवस्थित लिहायची, अगदी सुवाच्य अक्षरामध्ये, जेणेकरून तुम्हाला वाचताना त्रास होणार नाही. ठीक आहे. त्यानंतर आपण आपला पुढील प्रश्न बघूया. योग्य जोड्या जुळवा. योग्य जोड्या जुळवा. बघा, एका गटामध्ये गाय, गजू, सुमित, बाबा, आई व्यक्ती दिलेले आहेत, हा ना. आणि दुसरीकडे ब गटामध्ये मुलांना दूध दिले, बाबांनी दूध काढले, गजूने भांडे नेऊन दिले, आईला गवत दिले, गवत खाते. अशा प्रकारे 5 वाक्य दिलेली आहेत. तर तुम्हाला योग्य अ गट आणि ब गट यांच्या जोड्या जुळवायच्या. तर चला सुरुवात करूया आपण. गाय. आता गाय इथे बघा काय आहे. गाय मुलांना दूध दिले. वाक्यरचना होऊ शकते का? दूध देते असं म्हटलं असतं तर आपण लावू शकलं म्हणजे त्याची पेअर करू शकलो असतो. पण गाय गवत खाते. गाय गवत खाते की नाही? मग त्याला मोठ्या ईसोबत मी इथे जोडी जुळवली आहे. नंतर गजू. गजूने काय केलं होतं? गजूने भांडे नेऊन दिले. क सोबत त्याची जोडी लावलेली आहे. नंतर सुमित. सुमित काय आणायला गेला होता? तर सुमित गवत आणायला गेला होता. त्याने गाईला गवत दिले. ड सोबत जोडी लावली आहे. बाबा. बाबांनी काय केलं? बाबांनी दूध काढले. आई. आईने काय केलं बरं? आईने मुलांना दूध दिले. तर अशा प्रकारे अ गट आणि ब गट यांच्या योग्य आपण जोड्या जुळवलेल्या आहेत. त्यानंतर आपल्या पुढील प्रश्नाकडे वळूयात आपण. बघा, वाक्य तयार करा. तुम्हाला वेगवेगळे शब्द दिले आहेत, त्या शब्दावरनं वाक्य तयार करायचं, जेणेकरून काय होईल, तुमचा वाक्यांचा सराव, लेखन सराव, जसं निबंधामध्ये वगैरे आपल्याला वाक्य लिहावं लागतात ना, तर अशाच या छोट्या छोट्या शब्दांचा आपण वाक्यात जर उपयोग केला तर आपला शब्दसंग्रह वाढतो आणि वाक्यरचनाचा सरावसुद्धा होतो. तर बघा, पहिला शब्द आहे गवत. आता गवत हा शब्द तुमच्या वाक्यामध्ये आला पाहिजे. तुम्ही तुमच्या परीने छोटी छोटी वाक्य बनवा. बघा, मी छोटी छोटी वाक्य तुम्हाला बनवून दाखवली आहे की गवत, गाय गवत खाते. झालं, सिंपल वाक्य, पूर्णविराम. म्हणजे ते वाक्य जर वाचताना आपल्याला त्याचा पूर्ण अर्थ लागतो, हो ना. नंतर भांडे. बाबांनी भांड्यात गाईचे दूध काढले, हो ना. नंतर आरोग्य. दूध पिल्याने मुलांचे आरोग्य मस्त होते. आरोग्य. हां, तर आरोग्य हा शब्द तुमच्या वाक्यात आला पाहिजे, असं वाक्य तयार केलेलं आहे. तुम्ही या वाक्यांचा जास्तीत जास्त लेखन सराव तुम्हाला करायचा आहे. कारण काय होतं, जोडाक्षरामध्ये, लिखाणामध्ये चुका होतात आणि या चुका पुढे तुम्हाला टाळायच्या असेल, कारण जास्तीत जास्त तुमचे मार्क्स अशा, तुम्हाला उत्तर सगळं माहिती असतं पण तुम्ही ना लिखाणात चुका करता आणि म्हणून तुमचे मार्क्स वगैरे कमी होतात. त्यामुळे वाक्य बनवा आणि लेखन सराव हा जास्तीत जास्त करा, जेणेकरून तुम्हाला पुढील वर्गामध्ये सुद्धा ते उपयोगी पडेल. ठीक आहे. आता आपण आपल्या व्याकरण विभागाकडे वळूया. व्याकरणामध्ये विरुद्धार्थी शब्द बघणार आहोत आपण. बघा, देणे. देणे विरुद्धार्थी काय होतं? घेणे. उठणे विरुद्ध बसणे. इकडे विरुद्ध तिकडे. ही आपली विरुद्धार्थी शब्द आहेत. नंतर लिंग बदला. लिंग म्हणजे जर व्यक्ती स्त्री असेल तर पुरुषामध्ये त्याचं रूपांतर करायचं, कुठल्याही प्रकारातलं, प्राणी असो, व्यक्ती असो. आणि जर तो स्त्री असेल तर त्याला पुरुषामध्ये बदलला म्हटलेलं आहे, बदलवून टाकायचं त्याला. ठीक आहे. आता बघा, गाय. गाय आली आपण असं म्हणतो ना. गाय आला म्हणतो का? नाही. तर मग हे काय, जेव्हा आपण त्याचं वाक्य बनवून पाहतो तर तेव्हा आपल्या लक्षात आहे, अरे ही स्त्रीचा, याला स्त्री जातीचा बोध होता आहे, म्हणजे हे स्त्रीलिंग आहे. मग त्याला आपल्याला पुल्लिंगामध्ये बदलवायचं आहे. मग आपल्याला ते सुद्धा माहिती असायला हवं की गायचा पुल्लिंग शब्द काय आहे? बैल. काय आहे? बैल. बैल आला असं म्हणतो ना आपण. बैल आली म्हणतो का? नाही. नंतर आई. आई आली. त्याला बाबा. बाबा आले. इथे विरुद्धार्थी शब्द नव्हता पाहिजे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण लिंग बदलवलेले आहे. आता नंतरचा आपला प्रश्न आहे. बघा, तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये पान क्रमांक 16 दिलेला आहे. त्याला क्रियापदाची वेगवेगळी रूपं दिलेली आहेत. बघा, आता इथे आपण बघूया. खा, दे, ए हे आपले क्रिया शब्द आहेत. खा तर खातो आपण. दे
देण्याची ॲक्शन करतो, येण्याची. ठीक आहे. तर याला व्यक्तीनुसार कसं बदलत जातं. आता गाय आहे म्हणून गाय गवत खाते, पण बैल असता तर बैल गवत खातो. म्हणजे ही जी क्रियापदाची रूपं आहेत ही व्यक्तीनुसार बदलत जातात. व्यक्ती जर स्त्री असेल तर खाते, देते, येते, आणि जर जेंट्स असेल तर खातो, देतो, येतो ना. म्हणजे व्यक्तीनुसार क्रियापदाचं रूप हे बदलत असतं. ठीक आहे. बघा, खाते, खातो. दे असेल तर देते, देतो. असेल तर येते, येतो. जसं आता ताई पेढा देते, दादा पेढा देतो. झालं, बदललं ताई आणि दादा आल्याबरोबर. तर अशा प्रकारे ही क्रियापदाची ही तुम्हाला वाचायची आहे. हे जी तक्त्यामध्ये दिलेली आहे हे तुम्हाला वाचन करायचं आहे, याचा सराव करायचा आहे. घे असेल तर घेते, घेतो. मूळ आहे क्रियाशब्द घे, त्याला बदललेला आहे व्यक्तीनुसार घेते, घेतो. पी, पिते, पितो. आण, आणते, आणतो. उठ, उठते, उठतो. काढ, काढते, काढतो. बाबा पाहते, पाहतो. पहा, पाहते, पाहतो. तर अशा प्रकारे हे जे शब्द आहेत क्रियावाचक शब्द, क्रियावाचक म्हणजे क्रिया दर्शवत आहे आपल्याला. खा म्हटलं तर खाण्याची, दे म्हटलं तर देण्याची क्रिया. तर याचा व्यक्तीनुसार कसा बदल होतो ते आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जे खाली दिले आहे पहा, ऐका, पहा, कृती करा. हे शब्द तुम्हाला ऐकायची आहेत, वाचायची आहेत. याचा जास्तीत जास्त सराव करायचा आहे. खा, दे, घे, ए, पी, पहा, आण, उठ, काढ. ठीक आहे. तर ही कृतीपर शब्द आहेत. बघा पान क्रमांक 17वर ऐका, पहा, ऐका, म्हणा. इथे तुम्हाला वेगवेगळे प्राण्यांची चित्र दिसत आहे. तर हे तुम्हाला प्राण्यांची नावं मराठीतसुद्धा माहिती असायला हवी, कारण परीक्षेमध्ये चित्र देऊ शकतात आणि त्यांची नावं तुम्हाला लिहिता आली पाहिजे. ठीक आहे. आता या प्राण्याचं चित्र दिलं तर काय म्हणाल तुम्ही? उंट. काय लिहाल? उंट. हा काय आहे? ससा. हा काय आहे? हरिण. काय आहे? कासव. काय आहे? हत्ती. आणि हा कोणता प्राणी आहे? तर घोडा. म्हणून ही प्राण्यांची नावंसुद्धा तुम्ही नीट वाचायची, जास्तीत जास्त वाचन सराव करायचा आहेत. तुम्ही कोणकोणते प्राणी पाहिले आहेत त्यांची नावे सांगा. तुम्ही लिहू शकता अगदी सहज. कोणकोणते प्राणी पाहिले? कुत्रा पाहिला, मांजर पाहिला, गाय पाहिली, बैल पाहिला, घोडा पाहिला, हरिण बघितलं. जे जे प्राणी आहेत त्यांची नावं तुम्ही लिहायची आहेत. नंतर इथे जोडीतील शब्द ऐका, सारख्या अक्षरांना गोल करा, गोलातील अक्षरे वाचा. बघा इथे एक फूल दिलेलं आहे, त्या फुलांच्या पाकळ्यामध्ये 2 शब्द दिलेले आहेत. ठीक आहे. तर त्यातलं सारखं शब्द दोन्ही शब्दामध्ये येणारं अक्षर सारखंवालं तुम्हाला गोल करायचं. जसं आता हत्ती, हरिण. तर इथे बघा, इथे ह आहे, इथे ह आहे. म्हणजे आपण कशाला सर्कल करू शकतो, गोल करू शकतो? ह ला. त्यानंतर गाल, लाल. आता समोरचं अक्षर आहे इथे गा, इथे ला आहे. सारखं आहे का? नाही. परंतु शेवटलं अक्षर बघा, ल, दोन्हीकडे सारखं आहे. तर आपण शेवटल्या अक्षराला गोल करूया. बघा इथे दिलेलं आहे, ह झालेला आहे, ल झालेला आहे. त्यानंतर कान, छान. इथे पण शेवटलं अक्षर सारखं जुळत आहे, न, तर त्याला आपण सर्कल केलेलं आहे. त्यानंतर गवत, गजू. बघा गनी सुरुवात होत आहे दोन्ही शब्दांची. तर सुरुवातीचा शब्द सारखा आहे म्हणजे त्याला आपल्याला गोल करायचा आहे, ग ला. त्यानंतर गवत, सुमित. स्टार्टिंगचं म्हणजे सुरुवातीचं अक्षर सारखं आहे का? नाही. परंतु शेवटलं जे अक्षर आहे तर हे अक्षर सारखं आहे म्हणून आपण याला गोल करू त. तर अशा प्रकारे सारख्या अक्षरांना तुम्हाला गोल करायचं आहे. ठीक आहे. आता त्यानंतर वरील अक्षराने सुरुवात किंवा शेवट होणार तुम्हाला माहिती असलेले शब्द, हे जे अक्षर आपण पाहिली याच्याने, ह वरून हलवा, ल वरून काय म्हणू आपण त्याला, लसूण, ग वरून गणपती, असे जे शब्द आहेत ते तुम्हाला जास्तीत जास्त शोधून काढायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा विद्यार्थ्यांनो, इथे एक प्रश्न दिलेला आहे तुम्हाला, अक्षरे जुळवा, शब्द बनवा, वाचा. या चौकटीमध्ये तुम्हाला काही वेगवेगळे अक्षरं दिलेले आहेत. ती एकमेकाला जोडवून त्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार होतात का ते बनवायचे आपल्याला. जसं आता पहा, त, हा, न मागे पुढे दिलेले आहे शब्द, पण त्याला आपण एका सिक्वेन्सनी लावून तो अर्थपूर्ण शब्द तयार करू शकतो. म्हणजे काय झालं? तहान. नंतर स, हा. बघा
2 उदाहरणं दिली आहे करून. आता आणखी असे काही शब्द बनतात का ते तुम्हाला बघायचं आहे. बघा, हात, साल, सात, लस, चल, ससा असे अर्थपूर्ण शब्द इथे तयार करून तुम्हाला दाखवलेले आहे. तुम्हाला जर आणखी काही यातनं शोधून अर्थपूर्ण शब्द बनवता असेल तर ते तुम्ही नक्कीच बनवायचे आहेत. ठीक आहे. आता त्यानंतर आपण आपला दुसरा प्रश्न बघूया. आता रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. रिकाम्या जागी शब्द तुम्हाला इथे काही शब्द दिलेले आहे कंसामध्ये. तो कुठला शब्द कुठल्या वाक्यामध्ये अगदी योग्य बसतो ते तुम्हाला लिहायचं आहे आणि वाक्य पूर्ण करायचं आहे. बघा, पाळीव, मस्त, दूध, आईने असे 4 शब्द इथे दिलेले आहेत. तर रिकाम्या जागा आहेत. गाय ही एक रिकामी जागा प्राणी आहे. कुठला येईल? पाळीव. अगदी बरोबर. बाबांनी रिकामी जागा काढले. काय काढले होते बाबांनी पाठामध्ये? दूध. ठीक आहे, तर दूध लिहिलेलं आहे. रिकामी जागा, मुलांना दूध दिले. मुलांना दूध कोणी दिलं होतं? अगदी बरोबर, आईने. म्हणून इथे आईने हा शब्द योग्य बसतो. मुलांचे आरोग्य झाले मस्त. मुलांचे आरोग्य कसे झाले? अगदी मस्त झाले दूध पिऊन. म्हणून मस्त हा शब्द इथे योग्य बसवलेला आहे. आता या पाठावरील तुम्हाला एक उपक्रम आहे. ठीक आहे, तुम्हाला जास्तीत जास्त शब्दांचा सराव होण्यासाठी काय बरं करायचं आहे? तर तुम्हाला 5 पाळीव व 5 जंगली प्राण्यांची नावे लिहायची आहे. पाळीव म्हणजे ज्यांना आपण घरी पाळतो. ठीक आहे, आणि जंगली म्हणजे जे प्राणी जंगलात राहतात. अशा 5 पाळीव 5 जंगली अशा प्राण्यांची तुम्हाला नावं लिहायची. हा तुम्हाला उपक्रम आहे, जेणेकरून तुमचा शब्द सराव पण होईल आणि लेखन सराव पण होईल. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपला पाठ इथे संपलेला आहे. आपण पुढील तासिकेमध्ये भेटूया. धन्यवाद.